श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा 2026. आता 2026 या वर्षामध्ये मकर संक्रांतीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आता 2026 या वर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. मग आपण हळद वापरावी का, तसेच असे आपल्याला भरपूर प्रश्न पडतात. आता पिवळे म्हटल्यावर सोन्याचे दागिने वापरावे का, मग या सर्व प्रश्नांचीच उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा आज आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा 2026. आता हे वर्ष लवकरच चालू होणार आहे. मग या वर्षामध्ये आता पहिला दरवर्षी सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा. मग मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. मग यावर्षी 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांत ही आहे बघा. आता मकर संक्रांतीचा पूजेचा शुभ मुहूर्त तसेच बघा संक्रांती देवी याबद्दलचा सविस्तररित्या व्हिडिओ जो आहे तो चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आता नवीन वर्षाचा हा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. दरवर्षी मकर संक्रांतीची एक तारीख असली तरी वर्षाच्या सुरुवातीला हा सण कधी साजरा करायचा याबद्दल अनेक गोंधळ असतात. यावर्षी 2026ची मकर संक्रांती 14 जानेवारी या दिवशी आहे. जेव्हा सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तेव्हा याला मकर संक्रांती म्हणतात. मग हिंदू दिनदर्शिकेनुसार पुढच्या म्हणजेच 2026 यावर्षी मकर संक्रांती वार बुधवार 14 जानेवारी षटतिला एकादशी या दिवशी आहे. हा सण सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवतो जो दीर्घ आणि उज्ज्वल दिवसाची सुरुवात दर्शवतो. मग आता मकर संक्रांतीचा हा जो सण आहे ना तर तो 3 दिवसाचा असतो. पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत, तिसऱ्या दिवशी असते ती म्हणजे किंक्रांत. आता या सणाला श्रद्धेनुसार उत्तरायण हा अतिशय शुभ मानला जातो. पवित्र प्रवास, आध्यात्मिक सकारात्मकतेने आणि हा पौष महिना हा सूर्याच्या उपासनेचा महिना म्हटला जातो बघा. आता मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. या काळात ही कामं केल्यानं आपल्याला अनेक पटीनं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होतं. मकर संक्रांतीचा हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच खास आपण याच्या आतुरतेने वाट बघत असतो, कारण की हा सण म्हणजे 16 शृंगार करायचा सण आहे. मग संक्रांतीचा सण हा स्त्रियांसाठी खूपच मोठा दिवस आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पुजतात. आता सुगड म्हणजे मातीची छोटी छोटी बोळकी असतात बघा. काही भागामध्ये भोगीच्या दिवशी सुगड पूजलं जातं, काही भागामध्ये संक्रांतीच्या दिवशी सकाळी सुगड पूजा ही केली जाते. मग आता बघा संक्रांतीपासून दिवस हा तिळ तांदळी मोठा मोठा होत जातो, कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतो, रात्र मोठी होती. पण मकर संक्रांतीनंतर हा दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते. तसेच बघा मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. या दिवशी स्नान दान केल्याने सर्व प्रकारच्या आपल्या मनोकामना जी आहेत त्या पूर्ण होतात. खूप प्रकारचे पुण्य प्राप्त होते. तसेच सूर्यदेवाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात. तर अशा प्रकारे या मकर संक्रांतीचं खूप महत्त्व आहे. पण स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या सणाला हळदी कुंकवाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे एक सौभाग्यकारक सण म्हटला जातो. संक्रांतीनिमित्त महिला संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो बघा. अगदी प्रत्येक जण करते. त्यामुळे संक्रांतीचा सण हा विशेषच असतो. अगदी महिला महिनाभर आपलं चालू असतं हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचं. एकमेकींच्या भेटी होतात हळदी कुंकाच्या निमित्तानं.
संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत? तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं एक वेगळं महत्त्व आहे बघा. कारण आपापल्या परीने एक वेगळी ऊर्जा तो रंग प्रदान करत असतो. काही रंग सकारात्मक, काही रंग आपणच नकारात्मक असे म्हटलेले आहेत. आता असे काही 4-5 रंग आहेत की ते मकर संक्रांतीसाठी आपण त्या रंगाच्या जी साड्या आहेत तर त्या आपण नेसू शकतो. त्यामध्ये आहे बघा हिरवा, गुलाबी, तसेच बघा केशरी, लाल या रंगाच्या आपण साड्या ज्या आहेत त्या घालू शकतो. तसेच काळा रंग देखील बघा काही भागामध्ये आवर्जून घातला जातो, काही भागामध्ये घातला जात नाही हा काळा रंग. आता ज्या भागामध्ये काळा रंग घातला जातो त्या भागामध्ये तुम्ही नक्कीच घालू शकतात. गुलाबी कलर, हिरवा, गुलाबी, केशरी, तसेच बघा लाल या रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या आपण नक्कीच घालू शकतो. तर मोरपंखी आहे बघा, थोडासा चॉकलेटी या रंगाच्या साड्या आपण नक्कीच संक्रांतीला घालू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पिवळ्या रंगाची जी साडी आहे तर ती या रंगाला नेसायची नाही. आता काळ्या रंगाची साडी काही भागामध्ये घातली जाते, काही भागामध्ये घातली जात नाही. आता काळोख्या मोठ्या रात्रीला रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो बघा. दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे या रंगाच्या वस्त्र जे आहे तर ते उष्णता शोषून घेतं काळ्या रंगाचं. मकर संक्रांती थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवसात आपलं शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला गडद रंगाचे वस्त्र घातले जाते. थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास खूप उपयुक्त असतात म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा आहे. वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा मागून विसरून जाऊया हा संदेश देण्याची खूप पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे. आता संक्रांतीला या रंगाची साडी आवर्जून आपण नेसू शकतो, रंगाचे कपडे पण घालू शकता. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही, तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो. दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे. संक्रांत जवळ आली की आपला सर्व महिलांचा म्हणजे बघा चर्चाच असते की संक्रांती यावर्षी कोणत्या रंगावर आली आहे. म्हणजे मकर संक्रांत कशावर आलेली आहे तर बघा 2026 या मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे. पिवळ्या यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही. पिवळा रंग हा अशुभ आहे असं अजिबात म्हणणार नाही, पण फक्त या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो. बाकी पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्या शुभच आहे. बघा भगवान विष्णू यांचाच पिवळाच पितांबर आहे बघा. आता तुम्ही म्हणताल आपण हळद कुंकूमधील समजा हळद असेल, सोन्याचे दागिने असतील तर या वापरू शकतो का, तर फक्त आपल्याला पिवळे वस्त्र जे आहेत ना या संक्रांतीला परिधान करायचे नाही. संक्रांतीला तुमच्या मुलीला सुनेला सुद्धा वौसा देताना मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी देऊ नका किंवा लहान मुलांना देखील पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका. तसं तर पिवळ्या रंगाचं खूप महत्त्व आहे. पिवळ्या रंगाला पितांबर म्हटलं जातं, पण आपल्याला या संक्रांतीच्या सणा एवढंच 1 दिवस किंवा 3 दिवस आपल्याला पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे. आता काही भागामध्ये बघा रथसप्तमीपर्यंत हा नियम पाळला जातो, पण आमच्याकडे फक्त संक्रांतीच्या दिवशी म्हणजे 3 दिवस हा नियम पाळला जातो. मग आता बांगड्या भरताना देखील आपल्याला नियमाचं पालन करायचं आहे. कासाराकडून बांगड्या भरलात तर कासाराला तर नियम माहितीच आहे, पण तुम्ही घरी जर भरल्या तर बांगड्या घालत असताना एका हातामध्ये एक वाढीव बांगडी घालायची. आता बांगड्या देखील 16 शृंगारामध्येच मोडतात. आता संक्रांत म्हटलं की स्त्रिया खूप छान तयार होतात बघा. मग तुम्ही कितीही सोन्याच्या तुमच्या अशा समजा आता नवनवीन निघाल्यात स्टोनच्या असतील अशा बांगड्या घाला, पण काचेच्या 2 का होईना हिरव्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा, त्या खूपच शुभ असतात. तर बघा हिरव्या रंगाच्या किंवा तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घालू शकतात. आता आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही बघा संक्रांतीच्या दिवशी. आता तुम्ही म्हणताल पिवळ्या घालायच्या नाही, मग म्हटल्यावर आम्ही सोन्याच्या बांगड्या घालू शकत नाही का? नक्कीच तुम्ही घालू शकतात. आपल्याला फक्त रंगामध्ये हा जो आहे कपड्यामध्येच तेवढा वर्ज्य करायचा आहे आणि बांगड्यामध्ये देखील पिवळा कलर आपल्याला नियमाचं पालन करायचं आहे. तर बघा आता बांगड्या घालताना मी तुम्हाला सांगितलं एका हातात 5 दुसऱ्या हातात 6 घाला किंवा 7 घाला. एका हातात 2 घातल्या तर दुसऱ्या हातात समजा
4 घाला, या पद्धतीने करा, किंवा 5 किंवा 6 असं नक्कीच करा. कारण की कासर देखील एका हातामध्ये बांगडे घालत असताना एक जास्त बांगडे घालतो, आणि घरच्या घरी जर तुम्ही घालणार असाल तर आपल्याला या नियमानं बांगड्या घालायच्या आहेत. तर बघा, आता बांगड्या घालताना तुम्ही बाकी कोणत्याही घाला, पण काचेच्या 2 तरी बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे बघा. आणि मेटलच्या, प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकूनही, तसेच पिचकलेल्या, कधी कधी बघा आपण गडबडीमध्ये लक्ष देत नाहीत, मग अशा बांगड्या चुकून देखील एवढ्या मोठ्या सणाच्या दिवशी घालू नका. अशा प्रकारे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी, आता पिवळ्या रंगावर आहे मग हळद वापरायची का, सोन्याचे दागिने वापरायचे का, अशा बरेचशा प्रश्नांबद्दल जाणून घेतलेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते, आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.